हॅलो. खूप जणांना ट्रेडिंग स्टार्ट करायची, पण ऍक्च्युली कोणत्या पॉईंट पासून स्टार्ट करू, की ट्रेडिंगचे काय प्रकार असतात त्यांना माहित नाही. तर एकदम बेसिक व्हिडिओ असणारे जे कोणी नवीन मार्केटमध्ये एंटर करतात त्यांसाठी. सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगतो, ट्रेडिंगचे 3 ते 4 प्रकारे तुम्ही ट्रेडिंग करू शकता. त्यामध्ये सगळ्यात जर पहिला प्रकार बघितला गेला, जो की सगळ्यात ट्रेंडिंग आणि कॉमन कोणता, इंट्राडे. ज्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं माहितीये का? तुम्हाला एखाद्या स्टॉक्सला किंवा एखाद्या शेअरला तुम्हाला 9:15 नंतर बाय करायचंय. किती? 9:15 नंतर बाय करायचंय त्याला. 3:30 वाजेच्या पहिले तुम्हाला सेल करावं लागणार. म्हणजे तुम्हाला 1 दिवसात घेऊन विकायचंय. म्हणजे आज घ्यायचंय आणि आजच्या आजच तुम्हाला तो शेअर विकायचा आहे. तो झाला इंट्राडे ट्रेडर, ज्याचं काम असतं मॉर्निंगमध्ये मार्केटमध्ये यायचं, 2-4 पॉईंट घ्यायचे आणि संध्याकाळी म्हणजे 3:30च्या पहिले एक्झिट करायचं. बाकी दुसरे काम करायचे. हे असतं इंट्राडे ट्रेडरचं काम. त्याच्या सेकंड असतं बघा. तर सेकंड एक ट्रेडिंग करायचे कन्सेप्ट बघा, जो की स्विंग ट्रेडिंगचा आहे. हे खूप कमी जण करतात, पण एक सांगायचं तुम्हाला रिअलिटी याची, की सगळ्यात जर कोणतं कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल असेल तर ते एक स्विंग ट्रेडिंग आहे. माझा मोस्टली सगळ्यात जास्त प्रॉफिट बनते स्विंग ट्रेडिंग मधनं. पण स्विंग ट्रेडिंगला सगळेजण अवॉइड काय करतात, कारण इथं थोडंसं पेशन्स लागतं. म्हणजे काय, तुम्हाला एखाद्या स्टॉक्सला आज बाय करून ऍटलीस्ट 1 ते 2 महिन्यापर्यंत होल्ड करू शकता. म्हणजे तुम्हाला इमिडिएट आजची आज घेऊन विकायचं नाही त्याला. तुम्हाला 2 ते 3 महिन्याचं मोठं टार्गेट ठेवावं लागतं. ना 1% साठी ना 2%, म्हणजे कमीत कमी 20, 25, 30% साठी तुमच्या स्टॉक्सच्या मोमेंटम मध्ये. स्टॉक समज 100 रुपयाला बाय करता तुम्ही एक्सवायझेड स्टॉक, तर तुम्हाला ऍटलीस्ट ते 130 रुपयापर्यंत टार्गेट बघू शकता. तो झाली स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंगला तुम्हाला सांगतो, मोस्टली डेली टाइम फ्रेम यूज करता. तुमचं काम असं, तुम्हाला आज जर स्टॉक्सला घेतलं तर आज नंतर उद्या विकलं तरी तो स्विंग ट्रेडच झाला, आणि 1 महिन्यानंतर विकलं तरी तो स्विंग ट्रेडच झाला. पण तुम्हाला तो ट्रेड आजच्या आज विकायचा नाही, तर तो स्विंग ट्रेड नाही, तो इंट्राडे असतो. आणि सगळ्यात जर प्रॉफिटेबल कोणतं असेल तर ते स्विंग ट्रेडिंग आहे. त्यानंतर तिसरा असेल स्कॅल्पिंग. आता सध्या तर सगळ्यात जास्त कुठं आपण इंस्टाग्राम ओपन केलं तर स्कॅल्पिंग करून 1,000 रुपये प्रत्येक दिवशी कमवा, स्कॅल्पिंग करून 5,000 रुपये कमवा, 10,000 रुपये कमवा, हे सध्या सगळीकडे तुम्हाला ऐकायला भेटते. पण स्कॅल्पिंग कन्सेप्ट काय नेमका, तर तुम्हाला सांगायचं स्कॅल्पिंग म्हणजे तुम्हाला एकदम 2 ते 3 मिनिटासाठी मार्केटमध्ये यायचंय. अजून ऐकून घ्या, तुम्हाला 2 ते 3 मिनिटं फक्त, बरं का, 2 ते 3 मिनिटासाठी मॅक्स मार्केटमध्ये यायचंय. त्या टाइमात तुम्हाला छोटंसं प्रॉफिट घ्यायचं आणि छोटासा लॉस घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये एक काम आहे, तुम्हाला अॅक्युरेसी जास्त लागते, कारण याचे रिस्क रिवॉर्ड रेशो एवढा काही वर्क करत नाही. रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजे काय, यामध्ये तुम्हाला रिस्क घ्यायचं 100 रुपयाचं आणि प्रॉफिट सुद्धा 100 रुपयाचं घ्यायचं, पण एकदम फास्ट मुवमेंट. म्हणजे कसं, यायचं मार्केटमध्ये एंटर करायचं, 1 रुपया भेटला पळून जायचं. हे स्कॅल्परचं काम असतं. छोटंसं घ्यायचं, एकदम छोटं छोटंसं प्रॉफिट घ्यायचं आणि कॅपिटल ग्रो करायचं. स्कॅल्पिंग. आणि तुम्हाला सांगतो सगळ्यात रिस्की पण स्कॅल्पिंग आहे. जर तुमची सायकोलॉजी किंवा तुमचं माइंडसेट जर प्रॉपर नसेल आणि त्याचबरोबर तुम्ही जर मार्केटमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल, तर स्कॅल्पिंग तुमच्यासाठी सगळ्यात घातक ठरवू शकते. स्पेशली जर तुम्ही स्कॅल्पिंग ऑप्शन ट्रेडिंग मध्ये करत असतात, तर तुमचं कॅपिटल झिरो होऊ शकते एका दिवसात. तुमची मिस्टेक असेल किंवा नसेल तरी पण. त्यामुळे सांगतोय, सगळ्यात पहिलं तुम्हाला जर नवीन असताल, तुम्ही जर नवीन असताल तर ट्राय करा, तुम्हाला इंट्राडे किंवा स्विंग ट्रेडिंग पासून स्टार्ट करा. एकदा 1-1.5 वर्षाचा एक्सपिरियन्स होईल, त्यानंतर तुम्ही स्कॅल्पिंग कडे जाऊ शकता. त्यानंतर लास्ट आहे बघा, पोझिशनल ट्रेडिंग. हे खूप कमी जण करतात. हे तिन्ही तरी तुम्हाला ऐकायला भेटतील. पोझिशनल ट्रेडिंग कोणी करतच नाही सध्या, कारण ही खूप टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, पोझिशनल ट्रेडिंग मध्ये एखाद्या शेअरला 3 महिन्यापेक्षा जास्त होल्ड करावं लागतं. म्हणजे आज घेतलं तर तुम्हाला त्याला ऍटलीस्ट 1 वर्ष तरी होल्ड करावं लागतं. 1 वर्ष पूर्ण होल्ड केलं, तुम्हाला एक्सवायझेड 40-50% रिटर्न निघताय, ती झाली तुमची पोझिशनल ट्रेडिंग. आणि मोस्टली कुणी सध्या करत नाही, कारण सगळ्यांना क्विक मनी लागतो इथे. त्यामुळे तुम्हाला सांगायचंय, जर तुम्ही मार्केटमध्ये जर तुम्ही नवीन असताल, तर सगळ्यात पहिलं तुमचं काम असलं पाहिजे, की तुम्हाला स्विंग ट्रेडिंग पासून स्टार्ट करायचं. काय, स्विंग ट्रेडिंग पासून स्टार्ट करा. त्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे कन्सेप्ट शिकायला भेटतील. तुम्हाला टेक्निकल अनालिसिस शिकायचं आहे, एक्सपिरियन्स गेन करायचा आहे, रिस्क मॅनेजमेंट स्टडी करायची. त्यामुळे तुमचं जर नवीन असतात तर पहिलं काम असं स्विंग ट्रेडिंग किंवा लई तर लई इंट्राडे पासून स्टार्ट करा. पण चुकून सुद्धा म्हणजे म्हणजे चुकून सुद्धा तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग आणि स्कॅल्पिंग हा कन्सेप्ट तुमच्या ट्रेडिंग मध्ये स्टार्टिंगच्या फेज मध्ये जर आला, तर तुम्हाला कुणीही वाचवू शकत नाही. त्यामुळे तुमचं काम काय, स्टार्टिंग करताय, स्विंग ट्रेडिंग करा आणि काहीतरी लर्निंग करायचा प्रयत्न करा. बाकी या व्हिडिओमध्ये एवढं. धन्यवाद.